आज विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये बिल पास झालं। त्या ठिकाणी हाऊसमध्ये दोन्ही हातांनी टाळ्या वाजल्या, परंतु आपण जर बाहेर बघितलं तर जरांगे पण नाराज आहे, मराठा समाजही नाराज आहे। कुठे फटाके कुठे किंवा असं काही उत्सव बनवला नाही की आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे। आणि मराठा समाजाला आरक्षण देताना चुकीच्या मार्गाने दिलेलं आहे। खरं म्हणजे मागासवर्गीय आयोग जे आहे त्यांना फक्त ओबीसीमध्ये इन्क्लूड आणि एक्सक्लूड करण्याचा अधिकार आहे। तर जर त्यांना ओबीसीमध्ये इन्क्लूड करण्याचा अधिकार होता तर त्यांनी डायरेक्ट ओबीसीमध्ये टाकायला पाहिजे होतं। मराठा समाज हा ओबीसी आहे असं म्हणायला पाहिजे होतं। ते न म्हणता वेगळं आरक्षण दिलं। वेगळं आरक्षण नसते। आपल्या देशामध्ये फक्त 3च आरक्षण आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी। तर 3 आरक्षणाव्यतिरिक्त जर तुम्ही एक जे आरक्षण आहे ते EWSचं आहे। तर ना धड तुम्ही EWS दिलं ना तुम्ही त्याला ओबीसी केलं, अशा पद्धतीने ते चुकीचंच झालेलं आहे। म्हणून जरांगे पाटीलसुद्धा नाराज झालेलं आहे। त्यांना ओबीसीमधून पाहिजे होतं। दुसरं त्यांच्या सगळे सवेरेचं GRचं त्याचंही काही त्या ठिकाणी अप्रूव्ह झालेलं नाही। सांगायचं तात्पर्य काय की धड ना धड त्यांना मराठा आरक्षण मिळालं, धड ना ओबीसी आरक्षण मिळालं, आणि जे सगळे सोयऱ्याबद्दल जे नोटिफिकेशन व्हायला पाहिजे ते पण झालं नाही। भविष्यामध्ये हे आरक्षण टिकण्यासारखं नाही आहे, कारण ते मागचेच ओढले गेली आहे। 50%च्या वर देता येत नाही। परंतु खरं म्हणजे आरक्षण देता आलं असतं, कायद्याने देता आलं असतं। जे मागासवर्गीय आयोग आहे त्यांनी जर हे ओबीसीचा क्रायटेरिया फुलफिल करतात असं जर म्हटलं असेल तर त्यांना ओबीसीच्या लिस्टमध्ये टाकला पाहिजे मराठा समाजाला। त्यानंतर कर्पूरी ठाकूर फॉर्म्युलाप्रमाणे कुणबी आणि मराठा एकत्र करून त्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे। त्यानंतर जे आपलं 27% आरक्षण आहे ते कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे ते आपण केवळ जरांगे पाटील यांच्या मागणीसाठीच हे अधिवेशन होतं। विशेष अधिवेशन घेतलं की जरांगे पाटील यांची मागणी आणि मराठा समाजाला आरक्षण। तर या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्या नाही। जरांगे पाटलांना पाहिजे तो ओबीसीमधून किंवा सगळे सोयऱ्याचा तो GR, आणि मराठा समाजाला पाहिजे होतं आरक्षण। ते आरक्षण तुम्ही 50%च्या नेलं ठीक आहे, पण ते असंविधानिक आहे। कारण राज्य मागासवर्गीय आयोगाला फक्त ओबीसीमध्ये इन्क्लूड करण्याचा आणि एक्सक्लूड करण्याचा अधिकार आहे। त्यांना ओबीसीमध्ये टाकण्याचा अधिकार आहे। जर त्यांनी तसा जर अहवाल दिला असेल तर त्यांना सरळ सरळ ओबीसीच्या लिस्टमध्ये टाकलं पाहिजे होतं। आणि त्यानंतर जो कर्पूरी ठाकूर फॉर्म्युल्याप्रमाणे त्यांना जर कुणबी मराठा एक करून आपण त्यांना देऊ शकलो असतो। दुसरं असं आहे की मी जे सांगतो सगळं संविधानिक सांगतो आहे। आपण जे आरक्षण आहे आपलं 27% ते आपण 48%पर्यंत नेऊ शकलो असतो। कारण मागच्या वेळेस बांटे आयोगाने सांगितलं की 38% एम्पिरिकल डाटा आहे, त्यामुळे 38% आणि आता जे 10% सांगितलं आहे या मागासवर्गीय आयोगाने, सुक्रे कमी आयोगाने, तर ते 10 मिळवले असते तर 48 होतात। तर त्या 48मध्ये सगळे अकोमोडेट झाले असते। आणि कुणबी मराठा वेगळं आरक्षण दिल्यानंतर हा जो प्रॉब्लेम आहे सगळे सोयऱ्यांचा वगैरे काही राहिलं नसतं। कारण मराठा हा इंटायर मराठा ओबीसी झाला असता, मग सगळे सोयरे बघण्याची गरज नाही आहे। त्यांना ओबीसी म्हणून दाखला मिळाला असता आणि कुणबी मराठाचा एक कोठा ठरला असता, त्यांना आपण कोठा देऊ शकलो असतो। हे सगळं संविधानिक झालं असतं, परंतु सरकारने जो निर्णय घेतला असंविधानिक घेतला। आणि हाऊसमध्ये जरी टाळ्या वाजल्या असतील परंतु बाहेर टाळ्याही वाजल्या नाही। सगळा समाज, मराठा समाज नाराज आहे। आणि जो मागणी करणारा होता खुद्द जरांगे पाटीलला सुद्धा ते पण खूप नाराज आहे आणि हे त्यांना मान्य नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।